नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पुराणिक, कर्करोग तज्ज्ञ. मी अविनाश कॅन्सर क्लिनिक आणि लक्ष कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण बोलणार आहोत ब्रेस्ट कॅन्सरविषयी. ब्रेस्ट कॅन्सर हा जगामध्ये बायकांमध्ये सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे. जगामध्ये ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड जेवढ्या पण मृत्यू होतात त्यातल्या 23% मृत्यू या ब्रेस्ट कॅन्सरमुळे आहेत. तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की हा कॅन्सर आता किती महत्त्वाचा झालेला आहे आणि दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढतच चाललं आहे. त्यामुळे आज आपण ह्याच्यामध्ये बोलणार आहोत की ब्रेस्ट कॅन्सर हा कुठल्या कुठल्या कारणांमुळे होऊ शकतो, म्हणजेच त्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रीनिंग ऑफ ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, म्हणजेच अशा कुठल्या मेथड्सनी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान हे लवकर केलं जाऊ शकतं. आता जेव्हा पण एखाद्या लेडीजला किंवा एखाद्या बाईला ब्रेस्टमध्ये गाठ जाणवते, बऱ्याच वेळेस ते खूप संकोच करतात. त्यांना भीती पण वाटते की ही कॅन्सरची आहे का, आणि ते खूप वेळेस पुढे येत नाहीत, डॉक्टरला दाखवत नाहीत. तर मी अशा वेळेस असं सांगू इच्छिते की तुम्हाला कधी पण जर असं वाटलं की ब्रेस्टमध्ये गाठ आहे तर तुम्ही येऊन डॉक्टरांना भेटा, कारण प्रत्येक गाठी कॅन्सरचीच आहे असं नाही. बऱ्याच गाठी ह्या बिनाईन असू शकतात आणि त्या शस्त्रक्रियेने बरे होतात. पण काही गाठी या कॅन्सरच्या असल्या म्हणजे त्या अशा गाठी असतात की त्या शरीरामध्ये दुसऱ्या अवयवांमध्ये पसरू शकतात. मग अशा वेळेस तुम्हाला ऑन्कोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे आणि त्याची पुढची ट्रीटमेंट समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जर कोणाला पण ब्रेस्टमध्ये गाठ आढळली तर तुम्ही अजिबात ती टाळू नका, डॉक्टरला भेटायचं टाळू नका आणि कॅन्सरला अजिबात घाबरू नका. तुम्ही लवकरात लवकर एखाद्या ऑन्कोलॉजिस्टला भेटून त्याची पुढची ट्रीटमेंट समजून घ्या. तर आज आपण बोलणार आहोत महत्त्वाचं म्हणजे की ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत. आता ब्रेस्ट कॅन्सर हा कुठल्या कुठल्या कारणांमुळे होतो, त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे एज. सो जसं जसं वय वाढतं तसं कॅन्सरचं प्रमाण हे वाढतच जातं. त्यामुळे वय वर्ष 60-70 ह्याच्यानंतर कॅन्सरचं प्रमाण वाढतं, तसंच बायकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. दुसरा रिस्क फॅक्टर आहे फॅमिली हिस्ट्री असणं. फॅमिली हिस्ट्री म्हणजेच एखाद्याच्या आईला, मावशीला, बहिणीला किंवा फॅमिलीमध्ये दुसऱ्या कुठल्या लेडीजला जर का ब्रेस्ट किंवा ओव्हरीचा कॅन्सर असेल तर त्याच्यामधल्या त्या बाकीच्या बायकांना सुद्धा ह्याची रिस्क 1.5 ते 3 पट जास्त असू शकते. त्यामुळे हा त्याचा दुसरा रिस्क फॅक्टर आहे. तिसरं आहे की एखाद्या लेडीजला जर का ओव्हरी कॅन्सर कधी होऊन गेलेला असेल इन हर एंटायर लाईफ, देन शी कॅन बिकम ॲट अ रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर लेटर ऑन. चौथा रिस्क फॅक्टर आहे की कुठलं जेनेटिक म्युटेशन फॅमिलीमध्ये असणं. त्यातल्या त्यात मोस्ट कॉमन म्युटेशन हे ब्राका म्युटेशन आहे. जर का ब्राका म्युटेशन असेल फॅमिलीमध्ये तर या लेडीजला ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हरी कॅन्सरची रिस्क वाढू शकते. तर असं कुठलं जेनेटिक म्युटेशन असेल तरीसुद्धा तुमचं ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क ही वाढू शकते. तर हा झाला फोर्थ रिस्क फॅक्टर. त्याच्यानंतर फिफ्थ रिस्क फॅक्टर आणि जो सगळ्यात कॉमन आहे, दीज आर नथिंग बट हॉर्मोनल फॅक्टर्स. आता हॉर्मोनल फॅक्टर्स म्हणजे काय, की अशा लेडीज की ज्यांचं लग्न लेट होतं आणि ज्यांना मूल हे मोर दॅन आफ्टर द एज ऑफ 35 इयर्स होतं, तर दे बिकम ॲट अ रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. किंवा अशा लेडीज त्यांना पूर्ण आयुष्यामध्ये मूल झालेलंच नाही किंवा मूल झालेलं आहे पण त्यांनी ब्रेस्ट फिडिंग केलेली नाही, सो दे बिकम ॲट अ व्हेरी हाय रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर लेटर इन दॅर लाईफ. अजून अशा लेडीज ज्यांची पाळी खूप लवकर आली, जसं 13 वर्षाच्या आधी, किंवा ज्यांना मेनोपॉज लेट झाला आफ्टर द एज ऑफ 50 और 55 इयर्स, यांच्यामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क ही वाढू शकते. आणि शेवटचा रिस्क फॅक्टर म्हणजे लाईफस्टाईल फॅक्टर्स, म्हणजे ज्यांचं वजन प्रमाणाबाहेर बाहेर आहे, जे न्यूट्रिशियस डाएट फॉलो करत नाही, ज्यांना काही व्यसन आहे जसं स्मोकिंग, अल्कोहोल, अशा लेडीजला सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरची रिलेटिव्हली रिस्क वाढू शकते. आणि अजून एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे ज्या मुलींना लहान वयामध्ये कुठल्या दुसऱ्या कारणांसाठी, जसं फॉर एक्झाम्पल हॉजकिन्स लिम्फोमासाठी चेस्टला रेडिएशन मिळालंय, अशा वेळेस सुद्धा त्यांना ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढू शकते. तर हे झाले सगळे असे कारण ज्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढू शकते. त्याला आपण ऑल्सो वी कॉल देम ॲज रिस्क फॅक्टर्स फॉर ब्रेस्ट कॅन्सर. नाव कमिंग टू द सेकंड पार्ट म्हणजे स्क्रीनिंग मेथड्स. आता प्रिव्हेन्शन ज्याला म्हणतो, म्हणजे प्रिव्हेन्शन हा ब्रेस्ट कॅन्सर हा आपण कसा काय टाळू शकतो, याचे 2 मेथड्स असतात. आता प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय, की ज्यांच्या लेडीजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर नाही आहे आणि आपल्याला तो प्रिव्हेंट करायचा आहे. म्हणजे जसं तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली, वजन प्रमाणाबाहेर वाढू दिलं नाही, एक हेल्दी वजन मेंटेन केलं, न्यूट्रिशियस डाएट फॉलो केलं, व्यसन नसेल तुम्हाला जसं स्मोकिंग आणि अल्कोहोल, तर दिस इज लाईक हॅव्हिंग ऑल अ गुड लाईफस्टाईल आणि दिस इज इन अ वे यू आर प्रिव्हेंटिंग युअर रिस्क फॉर ब्रेस्ट कॅन्सर. आणि दुसरी गोष्ट इज सेकंडरी प्रिव्हेन्शन. आता सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय, सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे असं असतं की ज्याच्यामध्ये एखाद्याला कॅन्सर झाला आहे पण तो आपण लवकर डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, याला स्क्रीनिंग मेथड्स म्हणतात. आता स्क्रीनिंग मेथड्समध्ये सगळ्यात पहिलं आणि इम्पॉर्टंट इज ब्रेस्ट मॅमोग्रॅम. हा शब्द आता तुम्ही बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की मॅमोग्रॅमचे तुम्ही टी व्हीमध्ये ॲड्स बघता, पेपरमध्ये ॲड्स असतात, मॅमोग्राफीचे क्रॅम्प्स असतात. तर तुम्हाला असं वाटत असेल मॅमोग्रॅम म्हणजे नक्की काय असतो.
तर मॅमोग्रॅम म्हणजे इज नथिंग बट एक्सरे ऑफ द ब्रेस्ट. जसं आता आपण काही कारणांमुळे एक्सरे करतो, जसं पायाचा लागलं तर किंवा चेस्ट एक्सरे खोकला झाला तर तसाच ब्रेस्टचा एक्सरे करणं म्हणजेच मॅमोग्रॅम असतो. मॅमोग्रॅममुळे जर का कुठली गाठ असेल ही लवकरात लवकर आपल्याला कळू शकते. म्हणजे वेनेवर ती आपल्या एखाद्याला हाताला नसेल आली पण ती मॅमोग्रॅम हा लवकर डिटेक्ट करू शकतो. मॅमोग्रॅम इज व्हेरी इझी, कन्व्हिनियंट, इट इज अ व्हेरी इझी प्रोसिजर. हे तुमच्या जवळपास कुठेही अवेलेबल असतं, जवळच्या हॉस्पिटल, रेडिओलॉजी लॅब, आणि हे करणं फार सोपं आहे. त्यामुळे तुम्ही आता मॅमोग्रॅम हा कधी रेकमेंडेड आहे? ज्या बायका वयाच्या 40व्या वर्षाला आहेत, सो आफ्टर द एज ऑफ 40 इयर्स दरवर्षी एक मॅमोग्रॅम हा तुम्ही केला पाहिजे. दिस इज द स्टँडर्ड रेकमेंडेशन ॲज ऑफ नाव. आता ज्या बायकांना फॅमिली हिस्ट्री आहे किंवा काही जेनेटिक फॅक्टर्स आहेत त्यांना आपण मॅमोग्रॅम थोडा लवकर सांगतो, लाईक बाय द एज ऑफ 30 इयर्स असो. या सगळ्या ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या ऑन्कोलॉजिस्टशी डिस्कस करू शकता. बट फॉर द कॉमन पॉप्युलेशन आफ्टर द एज ऑफ 40 ॲन्युअल मॅमोग्रॅम इज व्हॉट इज रिकमेंडेड. त्यामुळे दरवर्षी 40व्या वर्षाच्या नंतर मॅमोग्रॅम हा केला पाहिजे. आता ही झाली पहिली स्क्रीनिंग मेथड. दुसरी स्क्रीनिंग मेथड इज ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. म्हणजे सगळ्या लेडीजनी स्वतः ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन केलं पाहिजे. आता हे एक्झामिनेशन करण्याची एक पर्टिक्युलर पद्धत असते, हे तुमचे डॉक्टर तुम्हाला शिकवतील आणि हे तुम्ही वयाच्या 20व्या वर्षानंतर दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला करू शकता. आणि ह्याच्यामध्ये जर कुठली गाठ आढळली तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आणि तिसरी मेथड आहे फिजिकल एक्झामिनेशन बाय युअर डॉक्टर. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जेव्हा पण फिजिशियन व्हिजिट्स किंवा तुमच्या रुटीन फॅमिली डॉक्टरकडे व्हिजिट्सला जाता त्यांनी सुद्धा जर का ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं तर काही गाठी जर आढळून आल्या तर मग पुढे ते काय करायचं हे तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. दिस इज ऑल्सो रिकमेंडेड आफ्टर द एज ऑफ 20 इयर्स. 20 इयर्सच्या नंतर वर्षातून 2दा-3दा तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जेव्हा पण जाल तुम्ही फिजिकल एक्झामिनेशनमध्ये ब्रेस्टचा चेकअपसुद्धा करून घेऊ शकता. तर या तिन्ही मेथड्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं हे मॅमोग्रॅम आहे. आणि मॅमोग्रॅम हे स्टँडर्ड रेकमेंडेशन आहे आणि ते प्रत्येक बाईने वयाच्या 40व्या वर्षानंतर हे केलं पाहिजे. तर आता हे झाले स्क्रीनिंग मेथड्स. जर का या कुठल्याही मेथडमध्ये गाठ आढळली तर पुढे आम्ही त्याच्याबद्दल काय करतो की त्याच्याची बायोप्सी केली जाते. त्या गाठीची बायोप्सी म्हणजे काय? बायोप्सी म्हणजे एक सुई, इट इज अ निडल प्रोसिजर. म्हणजे एक सुई घालून त्या गाठीमधून एक छोटासा तुकडा काढतो आणि तो पॅथॉलॉजिस्टकडे पाठवतो आणि पॅथॉलॉजिस्ट त्याचा ॲनालिसिस करतात आणि त्याच्यामध्ये कॅन्सर आहे की नाही हे ते आम्हाला कळवतात. त्यामुळे सेकंड स्टेप आफ्टर एनी, जर का कुठली गाठ झाली डिटेक्ट तर त्याच्यानंतरची पुढची स्टेप असते त्याची बायोप्सी करणं. आणि बायोप्सीमध्ये जर कॅन्सर आला तर मग ते ऑन्कोलॉजिस्टकडे रेफर करतात आणि मग आम्ही तुम्हाला पुढची ट्रीटमेंट काय ती समजवतो. आणि त्याच्या पुढचे पाऊल असं असतं की जेव्हा कॅन्सर डायग्नोज होतं तर थर्ड स्टेप इज टू स्टेज द पेशंट. आणि स्टेजिंगसाठी मग आम्ही तुम्हाला एक्सरे, सोनोग्राफीज किंवा पेट सिटी स्कॅन हे सांगू शकतो. या पद्धतीने स्टेजिंग होतं आणि मग डायग्नोसिस आणि स्टेजिंग झालं की मग आम्ही तुम्हाला पुढची ट्रीटमेंट सांगतो. तर आज आपण ह्याबद्दल बोललेलो आहोत की रिस्क फॅक्टर्स काय आहेत, स्क्रीनिंग मेथड्स काय आहेत. फक्त आता ह्याच्यामध्ये जर का ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर तुम्ही प्लीज अजिबात घाबरू नका. अर्ली स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज झाला तर हा क्युअर होऊ शकतो. आणि जरी पण हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये जरी डायग्नोज झाला तरीसुद्धा आता उपचार पद्धती खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत. त्यामुळे आपण हा खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो आणि पेशंटला खूप चांगलं आयुष्य देऊ शकतो. तर आता मी एवढाच मेसेज देऊ इच्छिते की तुम्ही वयाच्या 40व्या वर्षानंतर सगळ्या हेल्दी बायकांनी ॲन्युअल मॅमोग्रॅम केला पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये कुठली पण गाठ आली तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ऑन्कोलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे. थँक्यू.